साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती ना परी असते, ती त्यांच्या ना घरी आलेली असते आणि ती ना एकदम छान अशी मॉडर्न वगैरे असते. तर तिची ना अशी धमाकेदार एंट्री आहे ना ही यांच्या घरी होणार असते आणि तीसुद्धा खूप एक्सायटेड असते की ह्यांच्या घरी काय असेल आणि कसं असेल. असं म्हणून ना ती छानपैकी रेडी होऊन चांगलं वेस्टर्न कपडे घालून ना ती त्यांच्या घरी चाललेली असते आणि इथे घरच्यांची सुद्धा ती येणार म्हणून जोराची तयारी चालू असते. ती मात्र राहायच्या उद्देशानेच तिथे आलेली असते, कारण तिने सांगितलं असतं का मी थोडे दिवस इथे राहणार आहे, माझं थोडं काम आहे. आणि असं बोलून ना ती त्यांच्या घराजवळ पोचते. छानपैकी अशी बेल वाजवते, तेव्हा ती वाट बघत असते की ना कोणतरी येईल आणि मला दरवाजा उघडेल असं म्हणून ना ती विचार करत असते. तेव्हा इकडे निरुपमा मात्र तिच्या रूममध्ये असते. तेव्हा ना बेल पडल्यावर तिला समजतं का कोणतरी आलं आहे आणि असं कळतं का तीच आली आहे परी. म्हणून ना ती तिच्या स्वागतासाठी छान आरतीचं ताट वगैरे घेऊन येते आणि छान तिची ना आरती करते, तिच्यावरती फुलं वगैरे टाकते आणि तिचं ना छानपैकी स्वागत करते. आणि हे सगळं झाल्यावरती ना ती तिला एक चॉकलेटसुद्धा देते, जेणेकरून ना तिचं छान असं गोड स्वागत व्हावं. पण ती म्हणत असते का मला शुगर आहे ना, त्यामुळे मी नाही खाऊ शकत. असं बोलल्यावर निरुपा म्हणते का ठीक आहे चालेल, काही हरकत नाही, मी तुमची आरती तर करते. असं म्हणून ना ती छान तिची आरती करते आणि तिला म्हणते का वेलकम वेलकम अवर होम, असं ना तुटक तुटक इंग्लिशमध्ये ती बोलत राहते आणि ती तिला दाखवत असते का हे बघा आमचं सुंदर घर आहे. असं म्हणून परीसुद्धा ना ते घराकडे बघत असते. परीच्या नजरेत ते घर एकदम साधं असतं, पण निरुपमाच्या नजरेमध्ये ते घर एकदम महागडं श्रीमंत लोकांचं असतं. असं बोलून निरुपा आहे ना ती सगळ्या जणांना बोलवत असते, म्हणजे तिची जी पोरं आहेत तर सगळ्या पोरांना ना ती बोलवण्याचा प्रयत्न करत असते. आणि असं बोलवल्यावर एक एक जण करून सगळेजण येत असतात. म्हणजे पंकज, देविका हे सुद्धा छान असे मस्तपैकी वेस्टर्न कपड्यांमध्ये आलेले असतात. हे सगळे कपडे त्या लोकांनी रेंटने घेतलेले असतात, पण ज्या काही दिसत असतात त्याच्यात ना ते खूप छान दिसत असतात. आणि ना ते दोघं छानपैकी त्यांना नमस्कार वगैरे करतात. त्याच्यानंतर रवी आणि रियासुद्धा छान हातात हात घालून येतात आणि त्यांनीसुद्धा वेस्टर्न कपडे घातलेले असतात. इथे सत्या आणि मीरासुद्धा त्यांच्या त्यांच्या लुकमध्ये मस्तपैकी आलेले असतात. त्यांनी काही वेस्टर्न लुक केलेला नसतो, त्यांनी आपला साधा सिम्पलचा असा ज्यांना जो जमेल तसा त्यांनी ना लुक केलेला असतो. आणि इथे छानपैकी ते लोकांना आलेले असतात आणि हे सगळं ना परी शांतपणे बघत आहे की कोण कसं आहे काय आहे. आणि प्रत्येक गोष्ट ना परी आहे ती न्याहाळत असते आणि ती म्हणत असते ई वा वा, माझ्या स्वागतासाठी तुम्ही एवढे लोक जमले आहात, त्याचा मला खूप आनंद आहे. त्यावर परी ना सगळ्यांशी भेट घेत असते, सगळ्यांना हाय हॅलो वगैरे करते आणि म्हणत असते का मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. असं म्हणून सगळेजणं ना एकदम रिच असल्यासारखं दाखवत असतात, एकदम ना कपल हातात हात घालूनच थांबलेले असतात. त्यावरती निरुपा म्हणते की आमची मुलं ना अशीच आहेत, ते सगळे ना एकदम असे हिरोसारखे राहतात घरामध्ये आणि चांगलं चांगलं करतात. असं बोलून ना ती सांगत असते. त्यावरती इथे परी आहे ना ती म्हणत असते का अच्छा असं आहे का, चांगलं आहे. असं म्हणून ना ती सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा मीराला मात्र काही समजत नसतं की आता काय बोलू आणि काही नाही. त्यावरती परी आहे ना ती पंकजकडे बघते आणि तिला असं वाटतं की पंकज थोडा रिच आहे आणि पंकज ना रिच असल्यासारखंच दाखवत असतो का मी ह्या सगळ्यांमध्ये रिच आहे आणि मी खूप श्रीमंत आहे. असं बोलून इथे ना प्रत्येकाची ओळख करून देत असतात की कोण कसं आहे, काय काम करतं वगैरे. असं म्हणून निरुपा सगळ्यांची ओळख करून देते की रवी आहे, ह्याचा हॉटेलचा बिझनेस आहे आणि ही ह्याची बायको आहे रिया, ही आर्टिस्ट आहे वगैरे. असं म्हणल्यावरती सत्या पण सगळं काही शांतपणे बघत असतो आणि इथे पंकजचीसुद्धा छानपैकी ओळख करून दिलेली असते की त्याचं ना गाड्याचे खूप सारे शोरूम आहे आणि देविकाचं पार्लर आहे. आणि सत्या आणि मीरा हे तर माझे लाडके आहेत खूप. सत्या प्रोफेसर आहे आणि मीरा ना फ्लोरिस्ट आहे म्हणून ती सांगत असते. आणि त्यावर ती म्हणत असते का हे दोघं ना माझी खूप लाडके आहेत. असं निरुपा तिला सांगत असते की लाडकी माझी बाळं आहेत. असं बोलल्यावरती सत्या मनातल्या मनात म्हणत असतो की नाटकात का होईना पण माझ्या आईने मला प्रेमाने 2 शब्द तर बोलली. आणि त्यांचे असे शब्द ऐकल्यावर इथे देविकाला आणि पंकजला तर राग येत असतो की काय आहे, मम्मा तर त्यांच्याच बाजूने 17 वेळा बोलत आहे. असं म्हटल्यावरती तो गप्प बसतो आणि इथे परी मात्र खूप खुश होते. परी म्हणते की वा वा, सगळं काही छान आहे, तुमची फॅमिली तर खूप मस्त आहे आणि तुम्ही ना खूप चांगले आहात. असं म्हटल्यावरती तिला ना आठवतं की अरे आपले पैसे तर ना टॅक्सीचे द्यायचे बाकी आहेत, ते द्यायला पाहिजे. म्हणून ना ती तिच्या वॉलेटमधून कॅश काढते, पण तिची ना इंडियन करन्सी नसून बाहेरची करन्सी असते. त्यावरती पंकजला म्हणते का तू जरा पेमेंट करशील का, माझ्याकडे ना
इंडियन करन्सी नाही आहे, मी बाहेरची करन्सी आहे. त्यावर पंकजला थोडं शॉक बसतो का पैसे, त्याला फक्त पैसे घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो, पैसे देण्यामध्ये इंटरेस्ट कोणालाच नसतो. त्यावरती मीरा पण बघतच बसलेली असते आणि इथे ना परी म्हणू लागते की कराल का मदत. त्यावर निरुपा म्हणते का हां, का नाही करणार, करेल ना, जाऊन देईन ना पंकज पैसे, जा पंकज जाऊन पैसे दे. असं म्हटल्यावर पंकज मात्र तुटत जातो. त्याला जायचं नसतं पण काही हरकत नाही, तो म्हणतो की जातो आता, जावं तर लागेल. असं म्हणून ना तो पैसे देण्यासाठी बाहेर जातो आणि टॅक्सीवाल्याला त्याला वाटत असतं की टॅक्सीने आली, मला वाटत होतं की मोठ्या गाडी आली असेल, पण ती तर टॅक्सीने आली. त्यावरती तो ना त्या ड्रायव्हरला काही पैसे वगैरे विचारत नाही, डायरेक्ट ना आपल्या पाकिटामधून ना 50 रुपयाची नोट काढतो आणि त्याला देतो आणि त्याला म्हणतो की घे, एन्जॉय कर, कीप द चेंज. असं म्हणून ना त्याला खूप काही इंग्लिश आहे ना झाडत असतो. त्यावरती ना त्याला वाटतं की फक्त 50च झाले असतील, जास्त कुठे जाणार आहेत. असं म्हणून ना तो तिथून निघून जाण्याच्या तयारीत असतो. त्यावर ड्रायव्हर म्हणतो की हे 50 रुपयात काही होणार नाही, 50 रुपये नाही झाले आहेत, 500 रुपये झाले आहेत. त्या बाईंनी सकाळपासून खूप फिरवलं आहे मला, मार्केटमध्ये इथे तिथे सारख्या गाड्या थांबवून मला खूप खूप वळवलं आहे. आता 500 रुपये झाले आहेत, 50 रुपये नाही. असं म्हणून ना त्याला तो सांगत असतो. त्यावरती इथे पंकज म्हणतो अरे बापरे, 500 रुपये, जाऊ दे, हे 50 रुपये दे माझे, मी दिलेले, मी तुला 500 देतो. असं म्हणून पंकज त्याला त्याचे 500 रुपये देऊन टाकतो. तेव्हा पंकज मनातल्या मनात म्हणतो की जाऊ दे ना, ही आता मी 500 दिले आहेत पण तिच्याकडून मी जास्त पैसे लुबाडून घेईन, ती श्रीमंत आहे ना. असं म्हणून ना पंकज नेहमीप्रमाणे ना लालचेमध्ये बुडालेला असतो. आणि इकडे सगळेजणं घरी बसलेले असतात. त्यावर परी म्हणू लागते की मला तर वाटत नव्हतं की तुमचं हे घर आहे. तू तर म्हणाली होतीस ना की आमचं खूप मोठं घर आहे, मग ह्या घरात तुम्ही का राहतात? हे तर किती छोटंसं आणि एकदम लहान असं एकदम जुन्या काळचं घर आहे. असं म्हणून ना ती निरुपाला नावं ठेवत असते. त्यावर निरुपाला सुचत नाही की काय बोलायचं. तेव्हा निरुपा म्हणते की आमचं ना त्या घराचं ना काम चालू आहे, स्विमिंग पूलचा थोडा इश्यू झाला आहे ना, त्यामुळे आम्ही इथे राहायला आलो आहेत. आणि त्याच क्षणी तिथे पंकजसुद्धा येतो. त्या देविका म्हणते की हां, माझ्या बेबीने पैसे दिले. त्यावर इथे निरुपा म्हणते की आमचं ना खूप मोठं घर आहे, पण त्याचं ना काम चालू आहे, म्हणजे ते स्विमिंग पूल वगैरे असतं ना, त्याला ना थोडी लिकेज आहे. असं म्हणून ना ती सांगत असते की त्यामुळे ना आम्ही इथे राहायला आलो. आणि तेव्हा ना ती सांगताना म्हणते का एवढी लिकेज आहे, तेवढी लिकेज आहे. असं म्हटल्यावरती पंकज म्हणतो का एवढी लिकेज आहे, बापरे. असं म्हणून ना तो पण वेड्यासारखा काही ना काही बडबडत असतो. आणि देविका तर काहीही बोलत नसते, ती म्हणत असते आई खोटं बोलायच्या नादात काहीही पण बोलत आहेत. तेव्हा निरुपा म्हणत असते की असं सगळं आहे ना म्हणून आम्ही इथे राहत आहोत, बाकी काही नाही आहे. त्यावरती परी तिला म्हणत असते की पण त्या स्विमिंग पूलचा आणि घराचा काय संबंध. असं म्हटल्यावरती निरुपा म्हणते का पण आम्ही ना दर 6-6 महिन्यांनी ना असं ना घराला कलरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही करत असतो. असं बोलल्यावरती मीरा आणि देविकासुद्धा दाखवून देतात की आम्ही किती रिच आहोत आणि आम्हीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करतो. तेव्हा निरुपा म्हणते की थोडं थोडं नवीन नवीन गोष्टी घरात पाहिजेच असतात, म्हणून आम्ही अशा सगळ्या गोष्टी करतो. त्यावरती परीला हे सगळं खरंच वाटतं, कारण का तिला विश्वासच बसत असतो. पण निरुपमा हद्दीपेक्षा जास्तच खोटं बोलू लागते की आम्ही ना दर वर्षाला सगळं काही चेंज करतो, म्हणजे फर्निचर वगैरे. आम्हाला ना तेच तेच ना आवडत नाही, त्यामुळे आम्ही सगळं बदलतो. असं म्हटल्यावरती पंकजसुद्धा जोरजोराने हसू लागतो. आणि त्यावरती इथे परी पण म्हणू लागते की वा, बरं चालेल. असं म्हणून ना ती विचारते की पंकज मग तुझा बिझनेस कसा चालू आहे आणि देविका तुझं कसं चालू आहे. असं म्हणून देविका म्हणते का माझं पण खूप छान चालू आहे, सगळं काही मस्त चालू आहे. असं म्हटल्यावरती इथे परीसुद्धा विचारत असते की हा सत्या, हा तर इंग्लिशचा प्रोफेसर आहे ना. असं म्हटल्यावरती सगळ्यांना खूप मोठा शॉकच बसतो. आणि इकडे नंतर ना टाळाटाळ करून विषय येतो रिया आणि रवीवर. तेव्हा रियाला निरुपा म्हणते का ही आवाज काढते. तेव्हा रिया म्हणते आवाज नाही काढत, मी तर डबिंग आर्टिस्ट आहे आणि हा माझा नवरा, हा तर ना हॉटेल सांभाळतो, 5 स्टार हॉटेल आहे. त्यावर रवी म्हणतो मला जेवणाची आवड आहे, त्यामुळे मी कुकमध्येच माझं क्षेत्र निवडलं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यावरती इथे जी परी असते ना ती म्हणते की वाव किती छान. आणि त्याच्यानंतर निरुपा म्हणते का तुम्हाला खूप आवडतं ना जेवणा वगैरेचं, तुम्ही फ्रेश होऊन घेता का. म्हणजे ती ना तिला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्ही जा आणि एकदाची फ्रेश व्हा, किती सांबार चौकशा करत आहे असं ना निरुपाचं म्हणणं असतं. म्हणून ना ती तिला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत असते.
आणि निरुपा म्हणत असते की हां बरं वगैरे. असं म्हटल्यावर परीचं लक्ष आहे ना ते सत्याकडे जातं आणि सत्या तर एकदम कठोरसारखा बसलेला असतो. तेव्हा परी म्हणते की तू तू तर इंग्लिशचा प्रोफेसर आहेस ना, मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. असं म्हटल्यावरती इथे निरुपा सांगू लागते की तू इंग्लिशचा नाही मराठीचा, आपली थोडी गडबड झाली होती म्हणून ना असं ऐकण्यात आलं. आणि नंतर मीराबद्दलसुद्धा विचारते. तेव्हा मीरा सांगू लागते की मला तर ना माझा चांगला संसार करायचा आहे आणि माझी स्वप्न आहेत का छान ना माझं असं दुकान वगैरे करायचं आहे, असं म्हणून ना ती सगळं काही सांगू लागते. त्यावरती मीराचं सगळं बोलणं ऐकून परीला चांगलं वाटत असतं. मीरा म्हणत असते का मला खूप सुखाचा संसार करायचा आहे आणि मला ना माझा उद्योग आहे ना तो खूप वाढवायचा आहे. हेच ना सगळं आम्हाला आमच्या आईने शिकवलं आहे की कसं काय करायचं. आणि त्यावरती ना सत्या पण सगळं काही बघून ना हसत असतो. तो काहीही बोलत नसतो. तो जेवढा काही नाही बोलणार ना तेवढंच बरं असतं. पण काय करणार, इथे परी तर सगळी प्रश्नावरती ना प्रश्न विचारतच असते. सगळ्यांना म्हणत असते की वा वा तुम्ही तर ना खूप छान आहात, तुमची फॅमिली ना खूप एकत्र आहे. एवढं आज वीकली ऑफ नाही आहे, वीकेंड पण नाही आहे, तरी पण तुम्ही सगळे घरीच आहात. असं म्हटल्यावरती निरुपा म्हणू लागते की मीच सगळ्यांना बोलली होती की कोणी कुठे कामाला बिमाला जायचं नाही आहे, आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपण असं जातो का. त्यावर रियासुद्धा म्हणू लागते की हो आमच्याकडे काही सण वगैरे असेल ना तर आम्ही कुठे जात नाही, आम्ही घरातच बसतो आणि सगळं काही सोबत एकत्र सेलिब्रेट करतो. असं म्हटल्यावरती परी म्हणते की बरं आहे, श्रीमंत लोक अशी सहजासहजी कोणाला भेटत नाहीत आणि त्यांच्याकडे वेळसुद्धा नसतो. असं म्हटल्यावरती रिया आणि रवी म्हणू लागतात का पण आम्ही नाही येत असे, आम्ही ना सगळ्यांचं सगळं काही करतो. असं बोलल्यावर परी म्हणते की वाव किती स्वीट आहात तुम्ही, किती चांगले आहात. आणि मीराला मात्र काही समजत नसतं. मीरा म्हणते की बापरे किती खोटं बोलायला लागतं आहे, एक खोटं बोलायसाठी किती खोटं बोलावं लागतं, असं म्हणून ना ती बोलत असते. त्यावरती परी आहे ना काही क्वेश्चन करत असते जेणेकरून ह्यांना ना खोटं बोलावं लागेल. तेव्हा रिया आणि रवी मात्र त्यांची छानपैकी ना उत्तरं देत असतात की काय कसं वगैरे. त्यावर निरुपमाला सुद्धा ना एक खोटं बोलण्यासाठी 100 खोटी बोलावी लागतात. तेव्हा परी आहे का ती म्हणत असते का पण काय हो, तुम्ही एवढे पैसेवाले आहात, तुम्ही एवढे कामाला जाता, तुमचं एवढं घर आहे, मग तुमच्याकडे नोकर चाकर कसे काय नाही. असं बोलल्यावर निरुपमाचं ततपप होतं. निरुपमाला काय बोलू काय नाही हे सुचतच नाही, कारण का नोकरांचा बंदोबस्त तर तिने केलाच नव्हता ना. त्यावर ना मीरा बोलू लागते की आम्ही ना आमची कामं स्वतःच करतो, त्याची ना आम्हाला सवयच आहे. आणि कसं आहे, आपलं घर म्हणजे आपलं मंदिर असतं आणि घरातली सगळी कामं म्हणजे देवपूजा आहे ना, म्हणून आम्हीच करतो. असं बोलल्यावरती इथे ती जी परी असते ना ती सत्याला बोलायला सांगते की तुझं काय म्हणणं आहे. त्यावर ना सत्या त्याचं मराठीमध्ये अतिशय शुद्ध मराठीत सगळं बोलू लागतो. हे ऐकून ना मीराला हसायला येऊ लागतं, पण काय करणार, कंट्रोल तर करावंच लागतं ना. त्यावर सत्या मात्र शुद्ध मराठीमध्ये ना सगळं काही बोलू लागतो. त्यावर निरुपा विचार करत असते की हा खरं पनवती सत्याच आहे ना, की दुसरं कोण आहे, हा कसा बोलत आहे, घोटाळा करू नको म्हणजे झालं. असं म्हणून ना इथे सत्या नमस्ते म्हणतो आणि सगळा विषय आहे ना ते थांबवतो. तेव्हा निरुपा म्हणते की बस झालं आता, खूप बोललास बस झालं, असं म्हणून त्याला थांबवते. आणि इकडे घरातले सगळेच जण सतत आता कधी गप्प असतो ह्याची ना वाट बघत असतात. आणि तेव्हा परी आहे ना ती सगळ्यांसाठी टाळ्या वाजवते आणि ती टाळ्या वाजवत आहे हे बघितल्यावर सगळेच घरातले टाळ्यासुद्धा वाजवू लागतात. तेव्हा पंकज आहे का तो सुद्धा तिच्याकडे बघत बसतो आणि म्हणतो का ह्या सगळ्यांमध्ये ना मी श्रीमंत आहे, हा सत्य आहे ना सत्या, हा कमी श्रीमंत आहे. असं बोलल्यावरती परीला त्याचं बोलणं काही फारसं पटत नाही. ती ना त्याच्याकडे इग्नोर करते आणि म्हणते का अच्छा अच्छा ठीक आहे, असं म्हणून ना ती त्याच्याकडे इग्नोर करते. त्याला पंकज हा काही फारसा पटत नाही. त्याच्यानंतर तो जो काही राहिलेला विषय असतो ना म्हणजे नोकरांचा, तो येऊ लागतो. मग अशी तर टाळाटाळ केली होती पण आत्ता काय करणार. त्यावर मीरा सांगू लागते की हो आमच्याकडे ना नोकर नाही आहेत, कारण का आम्हीच आमची कामं करतो. कारण का घर कसं मंदिरासारखं आहे आणि मंदिराची कामं करणं म्हणजे देवपूजा करणं, पुण्याचं काम करणं, त्यामुळे ना आम्हीच करतो आणि हे सगळं ना आमच्या आईंनीच आम्हाला शिकवलं आहे. असं बोलल्यावरती परी म्हणते की अच्छा असं पण आहे का, म्हणजे तुम्ही सगळी संस्कृती वगैरे मॅनेज करता. त्यावर मीरा म्हणू लागते की हो हे सगळं ना आमच्या सासूबाईंनी आणि आमच्या बाबांनीच आम्हाला शिकवलं आहे. असं बोलल्यावरती सत्यासुद्धा ना बघत बसतो की मीरा ना काय काय बोलत आहे. त्यावर परी म्हणू लागते की किती गोड
तुम्ही किती छान आहात ना, तुम्ही असे एकत्र सगळे छानपैकी मस्त राहताना मला खूप आवडलं. असं बोलल्यावरती निरुपा म्हणते की हो, सगळंच छान आहे. मी तशी शिकवणच दिलेली आहे. माझ्या घरचे ना सगळी संस्कृती वगैरे सगळं पाळूनच राहतात. त्यावरती इथे परी म्हणते की "वाह! वाह! हाऊ स्वीट" वगैरे असं ना ती सगळं म्हणू लागते. त्याच्यानंतर म्हणू लागते की "मग बाकीचे घरातले अजून कुठे आहेत?" त्यावर निरुपा म्हणते का "हां, येतच असतील ना." म्हणजे तिचा विषय चालला असतो सुधाकरसाठी की सुधाकर कुठे आहे. तेव्हा निरुपा टाळाटाळ करते की नाश्ता करा किंवा फ्रेश व्हा. पण इथे परी मात्र सुधाकरच्याच बोलण्यामध्ये रमलेली असते. तेव्हा निरुपमाला राग येत असतो की ही काय आहे अशी नुसती सुधू करत आहे. त्यावर इथे पंकज पण तिच्याकडे ना बघत असतो आणि तो तर ना तिला वाटत असतं की मला आता पैसे भेटणार आहेत आणि मी पैशासाठी मागे विचार केलं तर मला बरेचसे पैसे भेटून जातील. म्हणून ना तो परीच्या मागे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावरती इथे परी म्हणते की मी ना तुमच्यासाठी छानपैकी असे गिफ्ट्स आणले आहेत. मी तुम्हाला ना ते छान असे ना गिफ्ट देईल असं म्हणून ना ती प्रत्येकासाठी गिफ्ट देत असते. आणि ना गिफ्ट देत असताना पंकजला वाटतं की माझ्यासाठी वेगळं आणि देविकासाठी वेगळं आणलं आहे. त्यावर म्हणते का नाही, हे तर दोघांसाठी एकच आणलेलं आहे. असं बोलून रिया रवीला गिफ्ट देते, सत्या आणि मीराला सुद्धा गिफ्ट देते आणि त्याच्यानंतर ती म्हणते का हे घे तुझ्यासाठी स्पेशल निरुपा असं बोलल्यावर देते. आणि त्याच्यानंतर ती म्हणते का मग माझं सुधू कुठे आहे, सुधूला सुद्धा द्यायचं आहे. त्यावर देविका तर हसू लागते, म्हणते की सुधू, आमच्या बाबांना सुधू बोलत आहे. आणि म्हणून ना इथे जी परी असते ना ती उठते आणि ना ती सुधाकरला शोधायसाठी जाते. तेव्हा ना ती पंकजच्या रूममध्ये जायला निघते, कारण तिला माहीत नसतं की सुधाकरची रूम कुठली आहे. तेव्हा पंकज बोलतो की ती तर माझी रूम आहे, त्याच्यामध्ये बाबा नसणार. असं म्हणून ना निरुपा सांगू लागते की आमची रूम ना त्या बाजूला आहे, तिकडे आहे. असं बोलल्यावर ती परी तर मात्र तिकडे जाण्याला निघते. तेव्हा निरुपा म्हणते की अरे पोरांनो जा, तिथे तुमचे बाबा आंघोळीला गेले, त्यांना कसं तरी वाटेल. आणि ही त्याला भेटायला जाणारच तेवढ्यातच ना त्याची धडक आहे ना ती दोघांची एकमेकांना धडक होते. आणि ना इथे छान असा रोमॅन्टिक सीन चालू असतो. हा सगळा ना अनपेक्षित असतो. कोणालाही वाटलं नसतं की असं सगळं काहीतरी होईल का काय. आणि घरातले सगळेच जण ना त्यांच्याकडे बघून हसायला लागतात. फक्त निरुपमाला याचं काही वाटत नसतं. निरुपाला राग येत असतो, कारण ती त्याची बायको असते ना, त्यामुळे तिला साहजिक आहे का तिला राग येणं. त्यावरती ती परी तर मस्त छान ना त्याच्यामध्ये गुंगलेली असते आणि ना ती पडता पडता सुधाकर तिला वाचवत असतो आणि तो सुद्धा तिच्या ना डोळ्यात डोळे घालून मग्न झाला असतो. आणि त्यांना असं वाटत असतं की छान असं गाणं वाजत आहे आणि आपण ना छानपैकी एकत्र आलेलो आहोत. असं बोलून ना दोघंसुद्धा एकमेकांच्यामध्ये रमलेले असतात आणि घरातली सगळी पोरं असतात ना ती मात्र त्यांच्यामध्ये हसत असतात. त्यावर ती इथे परीसुद्धा त्याच्या रंगामध्ये रंगलेली असते आणि निरुपाला या गोष्टीचा प्रचंड राग येत असतो. तेव्हा परी म्हणत असते की तू ना आहेस तसंच आहेस अजून, एकदम गोड, गरगरीत. आणि त्यावरती तो सुधाकर म्हणतो तू सुद्धा ना काही बदलली नाही, तू आहे तशीच आहेस. असं म्हणून ना त्यांचं एकदम 4 शब्द प्रेमाचे बोलणं चालू असतं. त्यावरती इथे घरातली सगळी पोरं बाबा म्हणून जोरात हाक मारतात. तेव्हा मात्र बाबांना कळतं की आपण घरी आहोत आणि ना मग त्यांना शुद्ध उडते. तेव्हा ही सगळं बघून पंकज, देविका, सत्या, मीरा, रिया रवी हे खूप जोरजोरात ना हसत असतात. त्यांना ना हसायला येत असतं. तेव्हा तिथे निरुपा येते आणि ती सुधाकरच्या हातामध्ये हात घालून ना म्हणते की परीला सांगत असते हे माझे मिस्टर सुधाकर. असं बोलल्यावरती इथे परी म्हणते की हां, हे तुझे मिस्टर आहेत तर ते तुझ्यासाठी सुधाकर असतील, पण माझ्यासाठी माझा बेस्ट फ्रेंड सुधूच आहे. असं म्हणून ना ती लाडाने बोलत असते. ते असं बोलल्यावर निरुपाला राग येत असतो की ही काय आहे नुसतं सुधू करते. आणि इथे मीरा आणि सत्या पण खूप हसू लागतात, त्यांना तर काही समजत नसतं. त्यावर इथे निरुपा म्हणते का तुम्ही जा ना फ्रेश व्हा. असं म्हटल्यावर परी म्हणते का नाही, मी तर इथे सुधूला भेटली ना तेव्हाच मला फ्रेश वाटायला लागलं, मला आता काही फ्रेश व्हायची गरज नाही. आणि म्हणून ना निरुपाला राग येऊ लागतो की ही जरा वेगळीच दिसते, वेगळीच वागते आणि वेगळीच बोलत आहे, हिच्या बोलण्यात आणि वागण्यात ना काहीतरी वेगळेपणा आहे. असं म्हणून ना निरुपाला थोडं टेन्शन येऊ लागतं. त्यावर परी म्हणू लागते की हा ना आहे तसा आहे, कॉलेजमध्ये कसा होता ना तसाच आहे. अगं ह्याच्यावरती ना एवढ्या पोरी फिदा व्हायच्या की काय सांगू, एवढा छान चष्मा लावायचा, तो अजूनही तसाच चष्मा लावतो. पहिलीसुद्धा पोरी फिदा व्हायच्या आणि आत्तासुद्धा होईल, तो तसाच्या तसा गोड खाऊ आहे. त्यावर निरुपा म्हणते नाही हे खारट खातात. असं त्यांचं ना
जुगलबंदी ऐकल्यावर इथे पंकजला तर खूप हसायला येत असतं. त्याला कळतच नसतं की आपण काय करत आहेत. आणि असं बोलल्यावर इथे पंकजला ती म्हणत असते की जा जा त्यांची बॅग आण, त्यांना रूम दाखवते छानपैकी ना त्या फ्रेश होतील आणि मग आपण बाकीच्या गोष्टी करायला रेडी असं म्हणून ना निरुपमा तिला जबरदस्ती का ना होईना तिच्या रूममध्ये घेऊन जाते, जेणेकरून इथे बाबांपासून ती दूर व्हावी आणि तिचं लक्ष बाबांकडे केंद्रित न होता दुसरीकडे केंद्रित व्हावं म्हणून ना ती घेऊन जाते. तेव्हा इथे सत्या मीराला म्हणतो का हा ना काहीतरी वेगळाच विषय आहे आणि हे ना वेगळ्याच वळणावर कुठेतरी चाललं आहे. असं बोलल्यावर मीरा मात्र खूप हसू लागते. तिला ना गंमतच वाटत असते.